सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड डिजिटल नेचरमध्ये आपण आता एक महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी बोलणार आहोत. एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे SRA आणि क्लस्टर. आता SRA आणि क्लस्टर मी या बाबतीत गेल्या 2 वर्ष अभ्यास करतो आहे. क्लस्टरमध्ये पण पुन्हा अर्ध दिली माहिती आणण्यासाठी आणि SRAमध्ये पण पुन्हा अर्ध दिला होता 45 दिवसापूर्वी. तर त्याचं उत्तर मला काल प्राप्त झाले आहे. त्या उत्तरांती त्यांनी फक्त जी अधिकृत सोसायटी आहे म्हणजे देव रिॲलिटी जी आहे SRAची, या देव रिॲलिटीची काही कामं चालू आहेत या संदर्भात त्यांनी खुलासा दिला. परंतु आपला ह्या एका संदर्भात कामाचा मत नसून तर 5 असे नियमबाह्य प्रकल्प आहेत. जे 5 नियमबाह्य प्रकल्प आहेत जे अधिकृत आहे त्याचीच मला माहिती त्यांनी खुलासा केला आणि हे संयुक्तिक नाही असं मला कळवलं. मी आंदोलनाचं दिलं होतं की 16 तारखेला मला कलेक्टरवर 16 तारखेला कलेक्टर ऑफिसला कलेक्टरला भेटून निवेदन द्यायचं आहे. परंतु या निवेदनामध्ये असं ठरलं की पत्र वाचून मला त्याने एकच प्रकल्पीय कामाची माहिती दिल्यामुळे त्याचं मला स्पष्टीकरण होत नाही. त्यामुळे हे स्पष्टीकरण नसल्यामुळे मी पुन्हा नव्याने त्याचं प्रश्नांतिक पेपर पत्र तयार करू. पुन्हा पत्राद्वारे दिलेल्या मुद्द्यांचा माहिती स्टेशनरी है ना, वो भरना है. मेरे को पानी का बिल देना क्या. अजून माहिती कशी येईल आलेल्या पत्राच्या खुलासावर मी पुन्हा त्या पत्राच्यावरून अभ्यास करणार आणि त्या अभ्यासावर पुन्हा SRA प्रकल्पाकडून माहिती मागणार. तर याच्यावरून असं दिसतंय की एक SRA अधिकाऱ्यांचा चालढकल करण्याचा प्रयत्न चालू आहे. जे अधिकृत आहे त्याबद्दलची माहिती, जे अनधिकृत चालू आहे ज्याला परवानग्या नाही आहेत आणि असे विकास हस्तांतर कायद्याकडे दुसऱ्याला भूखंड विकता येत नाही अशा प्रकारचा गैरकारभार झालेला आहे. परवानगी एका बिल्डरला SRA बांधण्यासाठी, ज्याला SRA बांधण्यासाठी परवानगी दिलेली असो नियमानुसार तोच SRA बिल्डर संपूर्ण प्रकल्प त्याला पूर्ण करायचा आहे. आधी SRA वाल्यांची घरं बांधून द्यायची आहेत, मग त्यांना सेल्स बांधायचे आहे. परंतु हे दोन्ही कामं त्याला स्वतः करायचे आहेत. त्याच्यामध्ये निर्देश दिलेले नाहीत की त्याने ते दुसऱ्याला विकावं. परंतु असं निर्देश झालं चेंज ऑफ बिल्डर कायद्याअंतर्गत त्याचा दुरुपयोग करून जो सेल्स बिल्डिंग आहे तो त्याने नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्याला विकले आणि दुसरा विकासक आणला. जर दुसरा विकासक आणला तर त्या दुसऱ्या विकासकाला स्वतंत्र परमिशन म्हणजे स्वतंत्र मंजुरी प्लॅन करणे क्रमप्राप्त आहे. तो SRA ज्याला LOI दिला आहे त्याच्या मंजुरी प्लॅनवर विकणार. जर त्याने विकला असेल, जर प्रकल्प विकला तर त्याला रिमंजुरी ज्या नव्याने आलेल्या विकासक आहे त्याला घेणं बंधनकारक आहे SRAची. तसं काही दिसून येत नाही. आणि साक्षी पुरावे पाहता SRAला थर्ड पार्टी म्हणून घ्यायला पाहिजे, ते पण घेतलेले. त्यामुळे हा करारनामा जो आहे परस्पर झालेला आहे. परस्पर करारनामा ग्राह्य होऊ शकत नाही. विकास हस्तांतर कायद्याअंतर्गत हा परस्पर करारनामा ग्राह्य होऊ शकतो. आता ही माहिती लवकरच मी स्फोट करून आल्यानंतर स्फोट करून जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जाहीर होईल. एवढंच मला सांगायचं आहे. थँक्यू.